गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी, आज आपण मोदकांची एक अशी रेसिपी बघतोय. अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे मोदक बनवून तयार होतात आणि हे मोदक बनवण्यासाठी आपण साचा वापरणार नाही आहोत किंवा कळ्यासुद्धा पाडणार नाही आहोत. तुम्ही अगदी जरी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा हे मोदक अतिशय परफेक्ट असे बनवून तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपला जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागेल. चला तर मग पटकन सांगते काय करायचं. 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 3 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा, चिमूटभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मोहन सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हाताने हे मोहन या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण या सगळ्या पिठासाठी 2 चमचे पोहे खायचे मोहन घालून घेतलेलं होतं. पिठाला जे तेलाचं मोहन आहे ते व्यवस्थित चोळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध ॲड करणार आहोत. या सगळ्या पिठासाठी मला सुरुवातीला मी अर्धी वाटी दूध घेतलेलं होतं, त्यानंतर 2 ते 3 चमचे दूध याच्यामध्ये ॲड केलं. या पद्धतीने असा सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. सैलसर याच्यासाठी की आपण याच्यामध्ये रवा वापरलेला आहे, 3 चमचे रवा आहे तो फुगला जातो, त्यामुळे हे नंतरून घट्टसर असं आपलं बॅटर तयार होतं. एक 15 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपला रवा व्यवस्थित फुगला जाईल. तोपर्यंत आपण सारण तयार करून घेणार आहोत. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून घेतलेला आहे. डेसिकेटेड कोकोनट असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजायला, फक्त 2 मिनटामध्ये हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाऊण वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. 2 वाटी खोबरं असेल तर पाऊण वाटी गूळ, चिमूटभर वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर का ओलं खोबरं वापरणार असाल तर 3 ते 4 मिनटं खोबरं व्यवस्थित भाजून नंतरच त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. सगळं सारण जे आहे ते व्यवस्थित मीडियम गॅसवरती आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. गूळ आपल्याला थोडंसं मेल्ट होतो की नंतरून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. जास्त याला पाणी वगैरे सुटण्याची वाट बघायची नाही किंवा पाक तयार करायचा नाही आहे. गूळ आपला मिक्स झालेला आहे. इथे मी थोडंसं याच्यामध्ये अर्धा वाटी मावा मिक्स केला होता, पण ती क्लिप माझ्याकडून मिस झाली, त्यासाठी खरंच खूप खूप सॉरी. ते बघू शकता तुम्हाला पहिल्या सारणामध्ये आणि ह्या सारणामध्ये फरक वाटत असेल, कारण मी याच्यामध्ये मावा मिक्स केलेला होता. मी व्हिडिओ एडिट करायला बसले त्यावेळी पाहिलं क्लिप नाही आहे याच्यामध्ये. पण तयार करून रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपलं पीठ जे आहे तेही व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे. थोडंसं अलगद हाताने नंतर मळून घ्यायचं आहे आणि याचे एकसारखे असे मी 3 गोळे तयार करून घेतलेले आहेत. व्यवस्थित गोळेसुद्धा आपल्याला या पद्धतीने हातावरती रेलून तयार करायचे आहेत, म्हणजे स्मूथ एकदम होतात, त्याला चिरा वगैरे पडत नाही. त्यानंतर त्यातलाच एक गोळा पोळपाटावरती घेतलेला आहे, त्याला थोडासा मैदा लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूने आणि व्यवस्थित जशी आपण चपाती लाटतो अगदी त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. पीठ लावल्यामुळे काय होतं, अजिबात पोळपाटाला वगैरे चिकटत नाही आणि पटकन आपला हा गोळा लाटून तयार होतो. तर हे मोदक बनवण्यासाठी तुम्ही काय करायचं, एखादा भांडं सेट करायचं, म्हणजे वाटी असेल किंवा एखाद्या डब्याचं किंवा छोट्याशा बॉटलचं वगैरे झाकण असेल अगदी ते घ्यायचं आणि या पद्धतीने आपण साचे तयार करून घेणार आहोत, छोट्या छोट्या पुऱ्या. जसं की मी व्हिडिओमध्ये 1 वाटी सेट केली होती आणि त्या वाटीने ह्या सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीने म्हणजे आपले मोदकसुद्धा एकसारखे होतात. त्यातलीच एक पुरी हातामध्ये घ्यायची आहे, त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला एकावरती एक ठेवत किंवा एका शेजारी एक अशा प्लेट्स तयार करत जायच्या आहेत. बघू शकता अंगठ्याने आणि अंगठ्याच्या अशा बोटाने या पद्धतीने व्यवस्थित अशा प्लेट्स तयार होतात. त्यानंतर जे वरचं एक्स्ट्राचं पीठ असतं ते या पद्धतीने चिमटीच्या साहाय्याने टोकदार तयार करायचं आहे. मस्तपैकी आपला मोदक तयार आहे. आता ही झाली हाताने कळ्या पाडून स्टेप. आता कळ्या न पाडता अगदी कळीदार मोदक कसा करायचा ते सांगते. तर इथे बघू शकता हा मोदक आपला तयार झालेला आहे. साईडने थोडंसं गोल करून घ्यायचं आणि मस्तपैकी ठेवून द्यायचं. त्यातलीच एक पुरी मी इथे घेतलेली आहे, त्याच्यामध्ये सारण घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतरून बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला फक्त हे जे पुरी आहे ती राहिलेली जी शिल्लक बाजू आहे कडेची त्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळा करत जायचा. आपल्याला अजिबात प्लेट वगैरे पाडायची नाही, फक्त गोळा करून घेतल्यागत घ्यायचं आणि सगळं पीठ एकत्र मध्य जागी आणायचं आणि या पद्धतीने चिमटीने फक्त आपल्याला हे या पद्धतीने टोकदार करायचं आहे. अगदी एकसारखा हाही मोदक तयार करून होतो, कोणालाही कळणार नाही की तुम्ही प्लेट पाडले नाहीत किंवा कळ्या पाडल्या नाहीत मोदकाला. याच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेणार आहोत. मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कळ्या न पडता अगदी कळीदार मोदक तयार करायचे आणि हे मोदक एकदा बनवून ठेवले की 8 ते 10 दिवस आरामामध्ये टिकतात. हवाबंद डब्यामध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवले तर महिनाभर सुद्धा टिकू शकतात. एकदम कुरकुरीत होतात. त्याच्यामध्ये मैदा घातलेला आहे, रवा घातलेला आहे, त्यामुळे क्रिस्पीपणा याला खूप छान येतो. मस्तपैकी याच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत आणि आपण याला फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता तेल इथं चेक करून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे. पीठ टाकल्यावरती आलं की आपलं तेल अगदी परफेक्ट गरम आहे. त्यानंतर तेलामध्ये एक एक करून आपल्याला सगळे मोदक सोडून घ्यायचे आहेत. बघू शकता असे सुलट्या बाजूने सोडलेले आहेत आणि त्यानंतर झाराने या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती तेल शिंपडून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, जो आपला मोदकाचं जे टोक आहे ना ते थोडंसं आपलं
कडक होतं आणि ज्यावेळी आपण हे मोदक तेलामध्ये पलटी करणार आहोत त्यावेळी टोक जे आहे ते मोदकाचं ते बसल्या जात नाही किंवा दबल्या जात नाही. बघू शकता मोदक वरून सुद्धा थोडेसे लालसर झाले की मगच आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत मोदक तळत असताना सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवायची आणि त्यानंतर मोदक जेव्हा तुम्ही तेलामध्ये टाकताल त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. जर का तुम्ही लो फ्लेमवरती मोदक तळे तेलकट होतील आणि फुल फ्लेमवरती मोदक तळे तर हे मोदक आतून जे त्याचं आवरण आहे ते कच्चं राहील, म्हणजे खुसखुशीत राहणार नाही जास्त वेळ. या पद्धतीने मस्तपैकी सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. मंडळी, कळ्या न पाडता सुद्धा अगदी पटकन मोदक तयार करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल घंटा आहे ती सुद्धा प्रेस करा, म्हणजेच अशा छान छान नवीन गोडधोड रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा नक्की मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.